या. कशी वाटली जागा? उत्तम आहे. एक तर आघळ पगळ, विहीर हाय आणि वस्तीपासून अलग. हवा तुम्हासनी कसला बी तरस नाही. अहो मुली तर हसत हसत येतील. त्यामुळे तुम्ही हिथच शाळा सुरू करायची. बर. भिडे बाबा काय नाही म्हणतोय का? नाही नाही, भिडेवाड्यातली शाळा सुरूच राहणार आहे. इथं वेगळी शाळा सुरू करायची. वेगळी म्हणजे? अस्पृश्यांची शाळा. काय म्हणला? कोणाची शाळा? मांग महाराण सांबारांची शाळा? होय, नाही जमायचं. निघा पहिलं इथनं. अहो ते शिकले तर त्यांचं भलं होईल. नाही जमायचं. पहिलं निघायचं आणि पुन्हा या बाजूला फिरकायचं बी नाही. अहो लई मोठं काम आहे समाजाचं. ऐका पाटील, बापाला माहिती पडलं तर पायताना थोबड रंगवल माझं. आणि निघ बाबा इथनं. पाटील अहो, निघ म्हंटल ना. पाटील अहो, भलेच अरे निघ काय शाळा काढतोय आणि कुणाची? तू म्हणालास खरं, पण ही शिक्षणाची अमृतगंगा काय आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. नाही, मी असा हार मानणारा नाही. अस्पृश्यांची शाळा सुरू होणारच. काय झालं मालक? आज पण शाळेसाठी जागा नाही मिळाली का? सावित्री, अस्पृश्यांसाठी कुठंच जागा नाही. या भूतलावर त्यांचं स्वतःचं असं काहीच नाही. ना जमीन, ना पाणी, ना हवा. कठीण आहे. मालक तुम्ही असे हतबल होऊ नका बरं. अहो निघल मार्ग काहीतरी. सावित्री, शूद्रांच्या शाळेसाठी जागा पाहिजे म्हटलं का लोक चिडतात, हाकलून देतात. का तिरस्कार करतात लोक एवढा शूद्रांचा? त्यांना माणूस मानायला सुद्धा कुणी तयार नाही. नुसती निंदा. शूद्राचं निंदुनी त्याचे सर्व खाती, त्याच्याशी वागती सोवळ्याने. हीन दीन त्याचे जगणे लाचार, केले खायाळ गुलामीने. खरंय हो तुमचं म्हणणं, पण मालक तुम्ही धीर सोडू नका. तुम्हीच जर असे हात पाय गाळून बसलात तर पुढं पाऊल टाकण्याची हिंमत कोणी करेल का? सावित्री, यासाठी फार फार संघर्ष करावा लागेल. या वरच्या वर्गाने जी वर्ण व्यवस्था तयार करून ठेवली ना, त्याचा पायाच विद्याहीनता आहे. म्हणजे विद्येचा अधिकार शूद्रांना नाही, अतिशूद्रांना नाही, नाहीतर अधर्म होतो. हे असं ग्रंथांमधून, पुराणांमधून समाजावर, समाजाच्या मनावर बिंबवलेलं आहे. लिव्ह विदाउट एज्युकेशन आणि डाय विदाउट एज्युकेशन, या तत्वावर ही सगळी गुलामी आहे. त्यामुळं ज्यांचा पिंड या ग्रंथांवर, पुराणांवर पोचलेला आहे, जे भूदेवांच्या उंजळीनं पाणी पितात, त्यांना वरचा दर्जा दिला. तुम्ही शूद्रांपेक्षा उच्च आहात असं सांगितलं का हे लोक खुश होतात, शेफारतात, छाती पुढं काढून चालतात. आणि मग मानाजी सारखे लोक जागा द्यायला नकार देतात. चांगल्या कामासाठी जागा मिळेल. आणि का नाही मिळणार जागा? तुमच्या विचारसरणीचा माणूस तुम्हाला भेटला ना की जागा मिळेल, माझा विश्वास आहे. तो लवकर भेटावा एवढंच.